आपण मागच्या तासी केलं हे शिकलो होतो जातकाचं नाव कसं काढायचं. नाव नाही, अर्थात आपण योग शिकलो होतो, योग लिहिले होते आणि जातकाचे त्या दिवसाचं नक्षत्र, तिथी, वार, करण, योग हे बघितलं. आता मी नक्षत्र शिकवले होते तुम्हाला. नक्षत्रांच्या काही संज्ञा लिहून दिल्या होत्या, नक्षत्राचे दान सांगितले होते, अवघड चक्रात आपण नक्षत्र लिहिले होते. तर त्या नक्षत्राची दृष्टी कशासाठी आहे, चोर नक्षत्र कोणतं, वस्तू चोरीला गेल्यावर सापडेल कुठे, कोणत्या नक्षत्राच्या दृष्टीचा काय उपयोग होतो, नक्षत्राच्या संज्ञेचा काय उपयोग होतो, जे गण असतात त्या गणाचा काय उपयोग होतो, हे आज आपण बघणार आहोत. ज्याने त्याने आपली वही काढायची. आपण संवत्सर मागे जे इथपर्यंत आलो होतो ते वेगळं चॅप्टर आहे का? संवत्सरानंतर आपण मागच्या योगकरण क्लासला गेलो होतो. तुम्ही जवळजवळ 3 पेजेस सोडून द्या ताई. आज मी रेकॉर्डिंग टाकते, रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही ऐकून घ्या. 3 पेजेस सोडून द्या. बर बर. म्हणजे आज आपण पाठीमागे जातोय का? अवघडा चक्र म्हटल्यावर हा, ठीक आहे. तर वरती नाव लिहा, देवगणी नक्षत्र असं लिहा नोटबुक मध्ये. अवघडा चक्र काढलंय, पंचांगाचा अवघडा चक्रामध्ये गण नक्षत्रांची गण दिली होती. आपण एका कॉलम बनवून सगळं लिहून घेतलेलं होतं. ठीक आहे. हो. तर देवगणी नक्षत्र, देवगणी नक्षत्र कोणकोणती पुढे लिहा. अश्विनी, अश्विनी, मृग, पुनर्वसु, परत पुष्य, एकदा सांगा, आवाज ब्रेक झाला, परत एकदा सांगा ना प्लीज. अश्विनी, पहिल्यापासून. देवगणी नक्षत्र. देवगणी नक्षत्र. हम्म. अश्विनी, अश्विनी, मृग, 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 पुनर्वसु, पुष्य, पुष्य, हस्त, हस्त, स्वाती, स्वाती, अनुराधा, अनुराधा, श्रवण आणि श्रवण, रेवती. रेवती. ही देवगणी नक्षत्र आहेत. ठीक आहे. आता देवगणी नक्षत्रांचा फलादेश. आता देव कसे होते, सत्य शुद्ध विचारांचे होते, सगळ्यांचा भल्याचा विचार करणारे, सात्विक वृत्तीचे होते, कोणाला त्रास नव्हते देत, प्रत्येकाचं चांगलं व्हावं असं त्यांच्या मनात एक भावना होती देवांच्या मनात. त्याच्यानंतर सगळं सहन करण्याचं सामर्थ्य होतं, सहन करून देण्याचं बळ पण होतं त्यांच्यामध्ये. म्हणजे काय झाले, ते सत्वगुणी झाले. म्हणून लिहा, देवगणी नक्षत्री जन्मलेले लोक, देव गणी नक्षत्रावर जन्मलेले लोक
जन्मलेले ही लोक सत्य, सत्य, शुद्ध, शुद्ध, आचार, आचार, देवभक्ती करणारे, भक्ती करणारे, दैवी सामर्थ्य असणारे, देवी सामर्थ्य, चांगल्या विचारांचे, सत्वगुणी लोक असतात. लिहिलं? हो. दुसरे लिहा मनुष्यगणाची नक्षत्रे. मग मनुष्यगणात आपण अवघड चक्रानुसार लिहिले होते. भरणी, रोहिणी, कोणाचं मागे राहिलंय का? मी आज एक भूषण दादा नाहीये. हा. आराद्रा, भरणी, रोहिणी, आराद्रा, पूर्वा, फाल्गुनी, पूर्वा, आषाढा, पूर्वा, भाद्रपदा, उत्तर आषाढा, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा भाद्रपदा. लिहिलं? हो. ही झाली मनुष्यगणी नक्षत्र. आता मनुष्याचा आता आपण सारासार आपल्या जीवनात विचार केला तर सर्व मनुष्य बघितली तर 100% स्वार्थी असतात. त्यांना संपत्तीचा लोभ असतो, त्यांना वैभवाचा लोभ असतो, विषयासक्त असतात, मोह, माया, जाळ याच्यात अडकणारे असतात, स्वतःचा स्वार्थ साधणारे असतात. जिथे स्वतःचा स्वार्थ असेल तर दुसऱ्यांचं नुकसान करणारे पण असतात. मग ह्या गुणाला काय म्हणतात? रजोगणी गुण. आपण साधारणतः आपल्या आयुष्यात जेवढी लोक बघतो ती ह्याच पद्धतीने बघतो की जे सारासार फक्त स्वतःचाच विचार करतील, त्यांना संपत्तीची हाव असेल. आता तुम्ही बघा काही जण असतात ज्यांना संपत्तीची हाव नसते, पण काही जणांना संपत्तीसाठी भाऊ भाऊ पण तुटतात, अशी पण लोक आहे. मग ती कोण झाली? ती देवगणी नक्षत्र, हे मनुष्यगणी नक्षत्र झाली. म्हणून लिहा मनुष्यगणी नक्षत्राची लोक, मनुष्यगणी नक्षत्राची लोक ही स्वार्थी, संपत्ती, वैभवाची हौस असणारी, मोह, माया याच्या आहारी असणारी, अशी रजोगुणी असतात. लिहिलं. लिहिला? हो. राक्षस गणाची नक्षत्र लिहा. कृत्तिका,
राक्षस गणाची नक्षत्र. कृत्तिका, आश्लेषा, कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका. लिहिली? हो. ही आहे राक्षसगणी नक्षत्र. आता आपण राक्षसांचा विचार केला तर राक्षस हे दुसऱ्यांचा नाश करणारे होते, फसवणारे होते, विश्वासघाती होते, चांगली कृत्य करत नव्हते, साधू संत स्त्रिया यांना त्रास देत होते, अविचारी होते, संतापी होते, चौर कर्म म्हणजे चोरी करणारे. मी म्हणत ती सगळ्याच राक्षसगणी लोकांची तत्व तशी असतात. पण याच्यानुसार आपण असं मानतो कारण की पूर्वीचे लोक गणावर भविष्य बघत होते. बाकी तर आपण पत्रिकेनुसार रवीनुसार जातकाचा आत्मा बघतो, चंद्रानुसार मन बघतो. मग त्याचं चंद्र, आत्मा आणि मन हे चांगले असेल तर तो पूर्ण चांगला असतो. नंतर षष्ठ स्थानावरनं आपण चोरी बघतो की हा चौर्य कर्म करणार आहे की व्यसनाधीन होणार आहे, स्त्रीलंपट होणार आहे का नाही. हे षष्ठ आणि सप्तम स्थान आपण डीप मध्ये ज्यावेळेस शिकणार तेव्हा बघतोच. परंतु हे नक्षत्रानुसार फलादेश म्हणून आपण हे शिकत आहोत. म्हणून लिहा, राक्षस गणाची नक्षत्रे ही नाश करणारी, दुसऱ्यांचा वाईट विचारांची, नाश करणारी, वाईट विचारांची, विश्वासघात करणारी, संतापी, अशी तमोगुणी नक्षत्रांची असतात. अशी तमोगुणी नक्षत्रांची असतात. लिहिलं? हो. त्याच्यानंतर आपण नक्षत्रांमध्ये नक्षत्रांची हे लिहिलं. पंचांगामध्ये पाहिलं तर अवघड चक्रामध्ये आपल्याला नक्षत्रांची तत्व दिलेली आहे, हे सॉरी संज्ञा दिली आहे. क्षिप्र, उग्र, मिश्र, चर, मृदू, तीक्ष्ण या संज्ञा दिलेल्या. या संज्ञा कशासाठी बघितल्या जातात? या संज्ञा एखादं शुभ कामासाठी, मुहूर्त प्रकरणासाठी बघितल्या. कोणत्या नक्षत्रावर कोणती कामं केली तर ती फलदायी ठरते, यासाठी आपण ह्या संज्ञा बघत असतो. मग लिहा, ध्रुव कुठल्या साईडला आहे म्हणजे मॅडम ते? स्थिर. अ कुठल्या साईडला आहे पंचांगामध्ये? पंचांगामध्ये अवघड चक्र काढलं का? हो, 9 नंबर काढलेलं आहे पान अवघडाचं. नंबर 8 वरती. हा. हा, तिथे एका कॉलमला नक्षत्र, नाडी, योनी, गण, आराध्य वृक्ष, दान, देवता, हो. मुख, दृष्टी, स्वामी, तत्व, संज्ञा असं दिलं आहे ना? हो आहे. हा, संज्ञा. संज्ञेच्या पुढे गेलं तर केतू, वायू, क्षिप्र हे दिसतंय तुम्हाला? हो, अश्विनीच्या खाली पहिल्या याच्यामध्ये. अश्विनीच्या खाली. अश्विनी नक्षत्राचा स्वामी आपण केतू लिहिलेला आहे. हो. अश्विनी नक्षत्राचं तत्व वायू लिहिलेलं आहे आणि हो. अश्विनी नक्षत्राची संज्ञा आहे क्षिप्र. हो. लिहिलंय? त्याच्या हो. पुढे उग्र, मिश्र, ध्रुव प्रत्येक नक्षत्राची दिली पा. हो, दिलेली आहे. हा, मग आता सगळ्यात पहिले लिहा सॉरी, सगळ्यात पहिले लिहा ध्रुव. ध्रुव नक्षत्र. ध्रुव म्हणजे स्थिर, स्थिर असलेली नक्षत्र.
नक्षत्रांमध्ये पण प्रकार आहे, स्थिर, चंचल. बर. म्हणून ध्रुव म्हणजे स्थिर. लिहिलं? हा, संज्ञावरती टायटल दिलं, खाली ध्रुव आणि समोर स्थिर असं लिहिलं. हा, स्थिर नक्षत्र. ती कोणकोणती येतात? लिहा. उत्तरा. ह्याच्या खाली लिहू का? त्याच्या पुढे लिहा. तेवढंच पान वाजतं. उत्तरा. पहिलं उत्तर सांगितलं का? हो, उत्तरा. त्याच्यानंतर उत्तराषाढा. उत्तरा भाद्रपदा आणि रोहिणी. ही ध्रुव नक्षत्र आहेत. ध्रुव नक्षत्रात असणारे जे नक्षत्र आहे ते स्थिर असतं का मॅम? हो, जी ध्रुव नक्षत्र असतात ती स्थिर नक्षत्र असतात. त्याच्यावरती आपण शुभ कर्म करू शकतो. शुभ कर्म कोणती? तुम्ही एखादं शांती कर्म करत असाल, त्या दिवशी अग्नी असेल आणि अग्नीच्या दिवशी ही नक्षत्र आली, तर शांती कर्म चांगलं फळ देतं. त्यानंतर बी पेरणे. खूप आपल्याकडे शेतकरी लोक येतात, बिया त्यांच्या शेताचं नुकसान होतं म्हणून प्रश्न विचारायला येतात, बी कधी पेरू? मग ह्या नक्षत्रावर बी पेरलं तर बी पेरणे, घर बांधणे, ही कर्म. पण याला तिथी पण मॅटर करते. मी तिथी अजून शिकवल्या नाही तुम्हाला. तिथी या 15 प्रकारच्या, 16 प्रकारच्या तिथी आहे. त्या तिथींचे स्वामी आहे. त्या स्वामींमध्ये चांगली तिथी, क्षय तिथी, अशा भरपूर, नंदा, भद्रा, जया, रिक्ता, अशा 5 प्रकारच्या तिथ्या आहेत. त्या 5 प्रकारच्या तिथींमध्ये 2 प्रकारच्या तिथींमध्ये शुभ कर्म ही फळ देतात. जसं आता खूप जण आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात बघा, की आम्हाला कोर्टाचं काम करायचंय, पण आमचं कोर्टाचं काम मार्गीच लागलं पाहिजे. मग त्यावेळेस ही नक्षत्र आणि तिथी यांचा बॅलन्स करून आपण जर उत्तर देतोय समोरच्याला, तर त्याचं ते कर्म त्या दिवशी सफल होतं. आता आपण सध्या नक्षत्र लिहून घेणार आहोत. आपण योगकरण लिहिली. पुढे तिथींचे स्वामी ज्यावेळेस आपण लिहिणार, त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे जातकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला शिकवलं जाईल. मग तुम्ही त्यावेळेस त्या जातकाला उत्तर देऊ शकता, की तुम्ही या दिवशी हे काम करा, तुमचं काम सफल होईल. कारण तिथी पण मॅटर ओके. करते, की कोणत्या दिवशी कोणतं काम करावं. अच्छा. त्यात मास शून्य तिथी पण आहे. प्रत्येक मासामध्ये 2 तिथी असतात, ज्या की काहीच फळ देत नाही. त्या दिवशी केलेली कर्म फलित होत पण नाही. अच्छा. ठीक आहे. आता सध्या आपण हे लिहून घेऊ. याचं फळ लिहा ध्रुव नक्षत्राचं. शुभ कार्य, शुभ काम, शुभ बी कार्य. पेरणे. हा. त्याच्यानंतर बी पेरणे, घर बांधणे, शांती कर्म करणे, या गोष्टी ह्या नक्षत्रांवर केल्या जातात. लिहिलं? हो. हा. त्याच्यानंतर लिहा चर नक्षत्र. चर. हा, चर. चर मध्ये लिहा स्वाती. जसं ध्रुव स्थिर आहे तसं चर काय आहे? चंचल. चर म्हणजे चंचलता. लिहा स्वाती, स्वाती. पुनर्वसू, पुनर्वसू. श्रवण, श्रवण. धनिष्ठा, धनिष्ठा. शततारका, ही चर नक्षत्र आहेत. मग ह्या दिवशी
चर म्हणजे चंचलता, एका जागेहून दुसऱ्या दिवशी जाणे, अस्थिर मन होणे. अस्थिर ह्या एका जागेहून दुसऱ्या दिवशी केव्हा जातो माणूस? ज्यावेळेस तो प्रवास करतो. मग या दिवशी प्रवास करायला जाऊ शकतात शुभ कामासाठी. खूप जण आपल्याकडे प्रश्न विचारायला अशी पण लोक आहेत ना माझ्याकडे येतात, की आम्हाला गावाला जायचंय, आमची यात्रा सुखरूप होईल का? मग कधी जावं आम्ही यात्रा सुखरूप होण्यासाठी, किंवा आम्ही अशा अशा कामासाठी बाहेर गावी चाललेलो आहे. ते काम आमचं पूर्ण झालं पाहिजे. मग ते कार्य करण्यासाठी आम्हाला तारीख काढून द्या. त्यावेळेस ही नक्षत्रांचा वापर करायचा. प्रवास करणे, वाहन खरीदणे, प्रवास करणे, वाहन खरेदी. वाहन चालवणे, ह्या गोष्टी ह्या नक्षत्रांवर करतात. त्यानंतर आहे उग्र नक्षत्र. उग्र म्हणजे क्रूर, क्रूर म्हणजे एक रागीट. एक मिनिट हा. हा, काय म्हटलं मॅडम? उग्र नक्षत्र. उग्र. उग्र म्हणजे क्रूर, रागीट नक्षत्र. लिहिलं. ती लिहा. पूर्व फाल्गुनी, पूर्व आषाढा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, भरणी, मघा, भरणी. भरणी, मघा ही उग्र नक्षत्र आहेत. लिहिलं? हो. आता उग्र म्हणजे क्रूरता, रागीट. मग रागीट कर्म कोणकोणती आहेत? घातकर्म, अग्निकर्म, शस्त्रप्रयोग, विष प्रयोग. आता तुम्ही म्हणाल हे कोण विचारतं? पण पूर्वी जेव्हा राजे महाराजे जेव्हा सैन्य घेऊन शस्त्रप्रयोगासाठी जायचे, कोणाला मारायला जायचे किंवा कोणाचं युद्ध जिंकायला जायचे, त्यावेळेस त्यांचा जो राज्याचे जे गुरुजी होते, जे पंडित होते, त्यांना विचारल्याशिवाय ते कोणावर पुढे चाल टाकत नव्हते. त्यासाठी ही नक्षत्र वापरली जायची. विषप्रयोग म्हणजे तुम्ही एखाद्या औषधाचं संशोधन करता आहे, मग ते कधी सुरू करायचं, संशोधनासाठी मुहूर्त विचारला जातो. त्यासाठी विषप्रयोग म्हणजे समोरच्याला मारून टाकणं हा नाहीये. विषप्रयोग म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध लावणे, औषधाचा शोध लावणे, त्यासाठी आहे. मग ह्या दिवशी घातकर्म लिहा. एखाद्याचा घात करायसाठी घातकर्म. अग्नी रिलेटेड कोणतंही कर्म, वाईटच नाही, चांगलं पण, जिथे अग्नीचा संबंध येईल असं अग्निकर्म. अग्निकर्म. शस्त्रप्रयोग, एखाद्या शस्त्राचा वापर करून पाहायचा असेल, कोणावर शस्त्र चालवायचं असेल किंवा शस्त्रविद्या शिकायची असेल, त्यासाठी सुद्धा पाहिलं जातं शस्त्रप्रयोग. आणि विष प्रयोग. विष या प्रयोग. गोष्टी त्या नक्षत्रांवर केल्या जातात. पुढे आहे लिहिलं. मिश्र नक्षत्र. मिश्र नक्षत्र म्हणजे साधारण, सर्वांमध्ये मिक्स होणारी, सर्व नक्षत्रांमध्ये.
त्याला लिहा ता- मिश्र नक्षत्र. सर्वसाधारण. सर्वसाधारण, सर्वांमध्ये मिक्स होणारी. मिश्र नक्षत्रांमध्ये लिहा विशाखा आणि कृत्तिका. त्याच्यानंतर लिहा क्षिप्र नक्षत्र. क्षिप्र म्हणजे छोटी नक्षत्र, लघु नक्षत्र. समजतंय ना सगळ्यांना? हो. याचा उपयोग सांगितला नाही तुम्ही. हं? मिश्र नक्षत्राचा उपयोग सांगितला नाही. मिश्र मध्ये सर्व नक्षत्रांमध्ये मिक्स होणं. मग ते ध्रुव मध्ये पण होता, चर मध्ये पण होता, उग्र मध्ये पण होता. ठीक आहे. हो हो. क्षिप्र नक्षत्र. क्षिप्र म्हणजे छोटी नक्षत्र, लघु नक्षत्र. ती लिहा हस्त, अश्विनी. शिप्राच्या खाली का? हो, क्षिप्राच्या खाली. हस्त, हस्त, अश्विनी, पुष्य, ही सर्व क्षिप्र नक्षत्र आहेत. मग ह्या दिवशी एखादी गोष्ट विकत घेणे किंवा विकणे, विक्री किंवा विकत घेणे. एखादी विद्या घेणे, शास्त्र अध्याय करणे, अभ्यास करणे विद्येचा, किंवा त्या दिवशी अभ्यासाला सुरुवात करणे. नवीन जमीन खरेदी करणे. फलादेश मध्ये लिहायचं नाही. हो, क्षिप्रमध्येच लिहायचंय. लग्नासंबंधित बोलणी करणे किंवा मुलगी पाहायला जाणे, मुलगा पाहायला जाणे, लग्नासंबंधित कोणती पण गोष्ट चांगली. मिश्र मध्ये विशाखा आणि कृतिका. शिप्र हे मिश्र मध्येच येतं का? शिप्र हे वेगळं आहे? वेगळं येतं ताई, वेगळं येतं. वेगळं आहे का? मग मिश्रचं आपण फलादेश काय लिहिलं होतं? फलादेश आपण असा लिहिला होता सर्व नक्षत्रांमध्ये मिक्स होणे. फक्त एवढंच होता फलादेश. हम्म. ओके. आणि हे शिप्रामध्ये लघु नक्षत्र आणि हस्त, अश्विनी, पुष्य हे 3 होते त्याच्यात. बरोबर. आणि ह्याचा वस्तू फलादेश काय विकणे येतो? किंवा विकत घेणे. वस्तू विद्या विकणे किंवा विकत शिकायला घेणे. सुरुवात करणे. शिप्रचा फलादेश वस्तू विकत घेणे किंवा विकणे. हो. विद्या शिकायला सुरुवात करणे किंवा त्या दिवशी संता घेणे. आपल्याला गुरुजी संता देतात, तो संता घेणे. एक मिनिट. नवीन भू धारण करणे म्हणजेच नवीन जमीन खरेदी करणे. लग्नाविषयी बोलणी करणे, मुलगी पाहायला जाणे, मुलगा पाहायला जाणे, लग्ना रिलेटेड कोणती पण कर्म त्या दिवशी करणे. लिहिला? मिनिट. नंतर लिहा मृदू नक्षत्र. मृदू म्हणजे मैत्री करणारे नक्षत्र. मृदू मध्ये लिहा मृग,
मृदू रेवती, मैत्री नक्षत्र. मृदू म्हणजे मैत्री करणारे, मैत्र नक्षत्र, चांगली नक्षत्र. मृदू आणि त्याच्यामध्ये काय येतं म्हटलं? मृग, मैत्री बरोबर. कृतिका, रेवती, चित्रा आणि अनुराधा. ह्याच्यामध्ये आपले आता हे 6वं चालू आहे मृदू. आता प्रत्येकाचे हो, आपले संज्ञा वेगवेगळ्या आहेत. तर मग प्रत्येक संज्ञामध्ये आपल्या राशी वेगवेगळ्या येतात का परत पण येऊ शकतात? राशी बदलतात ना, आपण तेव्हा पाहिलं ना, हे एका राशीत 2.5 नक्षत्र असतात आणि 9 हो चरण असतात. असतात. हम्म. हो मग आता म्हणजे बदलू मृगाला शकतात. येणार वृषभ आणि मिथुन दोन्ही येणार. रेवतीला येणार मीन, चित्राला येणार कन्या आणि तूळ, अनुराधाला येणार वृश्चिक. इथे राशीचा संबंध नाही येत, पण अच्छा. फक्त नक्षत्रांचाच नाही विचार नाही केला राशीच. जातो. हा ना, तर नक्षत्रांबद्दलच प्र- म्हणत होते. चुकून राशी आलं. हा तर उत्तरामध्ये आवाज नाही येते ताई मला. आपण जसे हे ध्रुव, चर, उग्र आणि हे जे सगळे मिश्र आणि क्षिप्र आणि मृदू हे जे घेतलेले आहेत ना संज्ञा, हम्म तर ह्याच्यामध्ये जे आपण आता हे लिहिलेलं आहे नक्षत्र उत्तराषाढा, हम्म भाद्रपदा, रोहिणी, तर हम्म हे संज्ञामध्ये हे जे आपण नक्षत्र घेतले हे तसेच राहतात का हे पण बदलू शकतात? जसं की ध्रुवातले नाही, चरात आणि तसेच राहतात चरातले ते, ध्रुवात. लाईफ टाइम बदलत नाही. हा ते विचारायचं होतं. ही संज्ञा कधीच आयुष्यात बदलणार नाही, त्यांना हीच संज्ञा दिलेली आहे. जसं आपलं नाव कधी बदलू शकत नाही, तसं ते पण बदलू शकत नाही. ओके. हम्म. मृदूमध्ये रेवती, चित्रा, अनुराधा 3 लिहून झाले. हो, 3 नक्षत्र आहे. मग ह्या दिवशी मित्र कार्य, फलादेशनी अलंकाराचं दुकान टाकणं किंवा अलंकार खरेदी करणं. फलादेश. हम्म अलंकाराचं नवीन दुकान टाकणे. किंवा अलंकार खरेदी करणं. स्पोर्ट्स मध्ये जाणं, क्रीडा क्षेत्रात जाणं. त्यासाठी शुभ आहेत. त्याच्यानंतर लिहा तीक्ष्ण नक्षत्र. तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे वाईट नक्षत्र, दारुण नक्षत्र. त्यात लिहा मूळ, ज्येष्ठा, काय सांगितलं ताई? मूळ, मूळ, ज्येष्ठा, ज्येष्ठा, आराद्रा, आराध्या, अश्लेषा, आश्लेषा. ही तीक्ष्ण नक्षत्र आहेत. या दिवशी कोर्टाची कामं करणं, पोलीस, कोर्ट, ऑपरेशन करणं. या गोष्टी करतात. लिहिलं? काय सांगितलं ताई? आवाज ब्रेक झाला. पोलीस स्टेशनची कामं, कोर्टाची कामं, आणि ऑपरेशन
एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन असेल कसलं पण दवाखान्या रिलेटेड, ते वाईटच आहे ना, मग ते त्या दिवशीच केलं तर चांगलं असं. लिहिलं? हो. त्याच्यानंतर तुम्हाला दृष्टी दिसते संज्ञेच्या वरती, दृष्टी नाव दिसतंय. मग दृष्टीच्या पुढे तिर्यक, मंद, चिबट, सुलोचन ह्या दृष्ट्या दिसताय सर्वांना? हो. हा. त्यात पंचांगात पान नंबर 9 वर तुम्हाला एक पॉइंट दिसतोय पा, राशीचे घातक चक्राच्या वरती दिसतोय. हो. मुहूर्त प्रकरणात जिथे अभिजित नक्षत्र घेण्यास सांगितलंय असं दिसतंय का सर्वांना ती ओळ? हो. हो. हा. मग मुहूर्त प्रकरणात जिथे अभिजित नक्षत्र घेण्यास सांगितले आहे तिथे उत्तराषाढाचे शेवटचे चरण आणि श्रवणचे पहिले चरण असा हिस्सा मिळून अभिजित नक्षत्र तयार होतं. ठीक आहे. त्याच्या खाली दिले नक्षत्रांची दृष्टी जर चिबट असेल, चिबट म्हणजे मध्य, संज्ञा क्षिप्र असेल, ज्याची संज्ञा क्षिप्र असेल आणि तत्व पृथ्वी आहे, हे कशाचं? अभिजित नक्षत्राचं. त्याच्या पुढे दिलेलं आहे अंध आणि मंद दृष्टी असल्यास नक्षत्रावर वस्तू हरवली तर अनुक्रमा पूर्व किंवा दक्षिणेला सापडते. दिसतंय सर्वांना? हो. 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 म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे प्रश्न घेऊन येतोय जातक, त्या दिवशी जे नक्षत्र असेल, आता आपण परवाच्या क्लासला, मागच्या क्लासला नक्षत्र काढली, कशी काढायची पाहिली होती. त्या नक्षत्रानुसार जर एखादं नक्षत्र अंध आणि मंद दृष्टीचं असेल तर जातकाची हरवलेली वस्तू पूर्व किंवा दक्षिण दिशेला सापडते. नंतर आहे चिबट आणि सुलोचन दृष्टी. वर नक्षत्रावर वस्तू हरवली तर अनुक्रमे पश्चिमेस किंवा उत्तरेस हुडकावी. बहुधा सापडत नाही, एखाद्या वेळेस सापडत नाही. आणि अंध, तिर्यक, ऊर्ध्वमुख असलेली नक्षत्र अनुक्रमे म्हणजेच कठोर किंवा मध्यम व कोमल ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे डब्यामध्ये, कपड्यामध्ये अशी ठेवण्यात आलेली आहे. ज्यावेळेस वस्तू हरवली जाते त्यावेळेस हा पॉइंट आपण वाचायचा. जी नक्षत्र असेल त्या नक्षत्राप्रमाणे वस्तू सापडते. समजलं हे? हो. सर्वांना समजलं ना? हो. 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 हा. पुढचं दिलेलं आहे, आपण काय राहिलं अजून? दृष्टी राहिली, सॉरी मुख राहिलं. प्रत्येक नक्षत्राला मुख दिलंय पा, ऊर्ध्व मुख, अधोमुख, तिर्यक मुख. आपण लिहिले ना मुख नक्षत्रांची, हो. ती सुद्धा नक्षत्रांची मुख जी आहे ती पण मुहूर्त प्रकरणासाठीच लागतात. मग लिहा ऊर्ध्वमुख नक्षत्र. तिथं दिलंय पा, दृष्टीच्या अलीकडे मुख दिलंय, तिर्यक, अश्विनी नक्षत्राचं तिर्यक, भरणीचं अधो, कृत्तिकाचं पण अधो आहे ना? हो. मग लिहा ऊर्ध्वमुख नक्षत्र. ऊर्ध्वमुख नक्षत्रांमध्ये लिहा उत्तरा, उत्तर आषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आराद्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, ही ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे.
या दिवशी घर बांधणे, घराची चौकट करणे, राज्याभिषेक करणे, या गोष्टी करतात. लिहिली सर्वांनी? हो. हम्म? पुढे लिहा अधोमुख नक्षत्र. अधोमुख नक्षत्रांमध्ये लिहा मघा, पूर्वा, पूर्व आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा, भरणी, कृत्तिका. कोणाचं राहिलंय का मागे? नाही. ही अधोमुख नक्षत्र आहेत. या दिवशी विहीर खणणे, खाण खणणे, खाण असतात ना, मिठाची खाण, तेलाची खाण, अशी खाणीचं काम करणे, द्रव्य पुरणे, ही कर्म करतात. लिहिला? हो. पुढे लिहा तिर्यक मुख नक्षत्र. तिर्यक मुख मध्ये लिहा पुनर्वसु, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृग, रेवती आणि अश्विनी. ही तिर्यक मुख नक्षत्र आहे. लिहिलं? अंबिकाताई राहिलंय काही मागे? नाही लिहिलं आहे. लिहा या दिवशी पशु खरेदी, या दिवशी प्रवास करणे, वाहन घेणे, नांगर चालवणे शेतात, ह्या गोष्टी करतात. लिहिलं? हो. आता खाली लिहा पुरुष नक्षत्र.
प्रत्येक नक्षत्राला लिंग दिलंय, पुरुष, स्त्री, नपुसक. आता लिंग का दिलेलं आहे? जसं पुरुषाचा स्वभाव हा कठोर असतो, स्वतःची स्वतः चालवण्याची हुकूमत असते, स्वतःच स्वतः करण्याची धमक असते, आवाज चढवण्याची धमक असते, या गोष्टी पुरुषामध्ये असतात. बरोबर आहे, रुबाबदारपणा वगैरे. स्त्रीमध्ये मनमिळाऊपणा असतो, घर चालवण्याची वृत्ती असते, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती असते. म्हणजे एक स्त्री ही शांत असते आणि पुरुष हा रागीट असतो. जर एखाद्या पुरुषाच्या नक्षत्रावर स्त्रीचा जन्म झाला, तर बघा तुम्ही, एखादी स्त्री ही खूप दानशूर असते, रुबाबदार असते, स्वतःच स्वतः करण्याची हिंमत असते, सासू-सासऱ्यांचं न जुमानणारी असते. का असते? कारण ती पुरुष राशीवर, पुरुष नक्षत्रावर जन्माला आलेली असते. आणि एखादा पुरुष स्त्री नक्षत्रावर जन्माला आला, तर तो एकदम शांत घेऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा असतो. घरात त्याला सगळे सोबत लागतात, जशी स्त्रीला लागतात सगळेजण सोबत. स्वतःच स्वतः करू शकत नाही, तसं त्याला सपोर्टिव्हची गरज असते, की सपोर्ट पाहिजे. मानसिकरित्या खचलेला. त्यासाठी आपण नक्षत्रांची लिंग पाहत असतो. त्यासाठी लिहा पुरुष नक्षत्र कोणकोणती. पुरुष नक्षत्रांमध्ये लिहा अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्व आषाढा, उत्तर आषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही पुरुष नक्षत्रे आहेत. पुढे लिहा स्त्री नक्षत्र. ताई, हे जसे आपले मुख झाले ते हे पुरुष नक्षत्र हे वेगळे आहे का ह्या मुखांमध्येच येतं? मुख हे मुहूर्तासाठी पाहिले जातं, मुहूर्त प्रकरणासाठी. तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला, मला बी पेरायचंय, त्यासाठी आपण बघतो, ठीक आहे. नाही नाही, हे जे त्यासाठी चालू चर नक्षत्र बघतो. आणि पुरुष नक्षत्र ही फलादेशासाठी बघतो, की जर एखाद्याचा जन्म अश्विनी नक्षत्रावर झाला, तर तो जातक कोणत्या स्वभावाचा जन्माला येईल, त्यासाठी आपण नक्षत्र, त्याच्यानंतर तत्व, वायू, अग्नी ही जी तत्व आहे याच्यावरती, आणि गण, या 3 गोष्टींवरती जातकाचा नक्षत्राचा फलादेश असतो. तो कसा काढायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आधी आपण हे लिहून घेऊ. नाही नाही, हे जे आहे ना आपलं आता जे आपण 4 मुख लिहून घेतले ना, तर हम्म. हे मुखांमध्येच येतं का हे वेगळं येतं पुरुष हा नक्षत्र? वेगळा पॉइंट आहे ताई. हा, तेच म्हणजे एकत्र नको व्हायला म्हणून विचारलं. नाही, वेगळा पॉइंट आहे. ओके. पुरुष नक्षत्र. पुरुष नक्षत्रांनंतर लिहा स्त्री नक्षत्र. स्त्री नक्षत्रांमध्ये लिहा आराद्रा, आराद्रा, पुनर्वसू, पुष्य, पुष्य, अश्लेषा, मघा, मघा, पूर्वा फाल्गुनी,
पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, आणि स्वाती. स्वाती. ही झाली स्त्री नक्षत्र. त्यानंतर लिहा नपुसक नक्षत्र. त्याच्यामध्ये लिहा विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. विशाखा, अनुराधा अनुराधा, आणि ज्येष्ठा. ज्येष्ठा. ही नपुसक नक्षत्र आहे. लिहिलं? हो. त्यानंतर तिथे आपल्याला आराध्य वृक्ष दिलेले पहा, कुचला, आवळी, प्रत्येक नक्षत्राचं. याचा वापर केव्हा केला जातो? ज्यावेळेस नक्षत्राची पिढा सुरू होते. आपण ज्यावेळेस दशा, महादशा, अंतर्दशा शिकणार आहोत, त्या दशेमध्ये प्रत्येक नक्षत्राची पिढा लागते. शत्रू नक्षत्रात जर एखादा ग्रह बसला तर त्या नक्षत्राची आपल्याला पिढा लागते. त्या पिढेसाठी आपण हे दान, त्याच्यानंतर आराध्य वृक्ष आणि देवता या 3 गोष्टींचं पूजन करत असतो. मग ते आराध्य वृक्ष घरी आणून त्याची पूजा अर्चा करणं, जसं पिंपळ असेल तर पिंपळाची पूजा करणं, दान गाय असेल तर गायीचं दान देणं, देवता अश्विनी कुमार असेल तर अश्विनी कुमारची पूजा करणं, त्याची प्रतिमा तयार करणं. त्यावेळेस त्या नक्षत्रांचं काय होतं? पिढा हरण होतं. पण हे केव्हा केलं जातं? जर एखादा नक्षत्र जन्मकुंडलिकेत शत्रू नक्षत्रात बसलेला असेल. ज्यावेळेस आपण अजून जन्मकुंडली आपण शिकलेलो नाही किंवा जन्मकुंडली मांडायला आपण शिकलेलो नाहीये, त्यासाठी ह्या गोष्टी बघितल्या जातात. इथपर्यंत कळालं सर्वांना? कोणाला काही शंका इथे? नाही. उद्याच्या तासाला आपण काय राहिले आपलं? तत्व राहिले आहे, स्वामी राहिलेले आहे, ह्या 2 गोष्टी आणि नाडी, ह्या 3 गोष्टी नक्षत्राच्या उद्याच्या तासिकेला शिकू. मॅडम, ठीक आहे? आपलं मागच्या वेळेस जे आपले हे राहिले होते ना, संवत्सरे हा, बाकी होते आपले. संवत्सर झाले, तुम्ही क्लासला नव्हते. तुम्हाला नाही मी नाही रेकॉर्डिंग टाकते. हा, नाही लिहायचे लिहायपर्यंत आलो होतो ना, त्याचे तुम्ही हे पण देत लिहायचे होता. बाकी आहे का? चालेल, मग मी फोटो पाठवून देते तुम्हाला. हा, चालेल. हा, ठीक चालेल. आहे. ठीक. सर्वांना समजलं? हो. हो. फक्त आपण माझे आपला क्लास संवत्सर. शिकवलेलं समजतंय ना? हो, समजतंय. पण थोडासा आर्याताई गोंधळ. तुम्हाला? हो, समजतंय. काय हे म्हणाले आता अंबिकाताई? हे समजतंय म्हटलं, तुमच्यासोबत असलं प्रॉपर समजतंय. तुमच्या सोडून म्हणजे तुम्हाला सोडून जर असं काही समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा नाही समजत आहे. त्यावेळेस मला कॉल करायचा, मी सांगितलंय तुम्हाला. हो, जेव्हा पण तुम्ही स्टडी कराल तेव्हा मला कॉल करा, ठीक आहे, चालेल. की इथे नाही समजत आहे. त्यावेळेस मी 100% तुम्हाला ती तेव्हा समजवणार. म्हणजे कसं, एखादी गोष्ट 4 वेळेस समजून घेतली की पटकन लक्षात येते आणि मग आपल्या डोक्यातनं पण ती जात नाही. अच्छा, चालेल, नक्की. ठीक आहे. चालेल. आज आपले हो. अजून एक मेंबर नाहीये, ते गावाला गेले. ठीक आहे, चालेल. अच्छा. हो, जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम. उद्या आपल्या 9ला क्लास होईल. हो. हो, चालेल. रेकॉर्डिंग मी टाकते. हो.